आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे एकदा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं सांगितलं आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली होती। वाल्मिक कराड आणि टोळी कंपन्यांकडून जी खंडणी वसूल करत होती त्यात संतोष देशमुख अडसर ठरत होते। त्यामुळे त्यांना धडा शिकवायचा आणि वाल्मिक कराड सोबत पंगा घेतल्यावर काय होतं ते सगळ्यांना दाखवून द्यायचं म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। त्यामुळे ज्या आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीमधून संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या आवादा कंपनीमधील लोक काय जबाब देणार हे पाहणं महत्त्वाचं होतं। आणि आता अशातच आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांचा जबाब समोर आला आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या जबाबात काय म्हटलंय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। वाल्मिक कराडच्या आदेशानुसार सुदर्शन घुलेने आवादा कंपनीकडे खंडणी मागितली। खंडणी दिली नाही तर कंपनीचं काम बंद पाडण्याची धमकी दिली। पण यात सरपंच संतोष देशमुख अडसर ठरत होते, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली। आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी दिलेल्या जबाबानुसार वाल्मिक कराडने एकूण 6 वेळा खंडणी मागितली होती। 28 ऑगस्ट 2024, 11 सप्टेंबर 2024, 8 ऑक्टोबर 2024, 26 नोव्हेंबर 2024, 29 नोव्हेंबर 2024 आणि 6 डिसेंबर 2024 या तारखांना खंडणी मागण्यात आली। कधी वाल्मिक कराडने स्वतः फोन करून खंडणी मागितली तर कधी सुदर्शन घुलेला आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये पाठवत धमक्या देऊन खंडणी मागितली गेली। संतोष देशमुख यांना ठार मारण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून बोलणे झाले होते। यावेळी वाल्मिक कराड यांनी पवनचक्की प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी सांगितले होते। हे काम आहे त्या परिस्थितीत बंद करा असा दम वाल्मिक कराड याने पवनचक्की कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना दिला होता। तसंच निवडणुका संपल्याने मी आता मोकळा झालोय असे वाल्मिक याने या संभाषणात म्हटले होते। या फोन कॉलचं रेकॉर्डिंग सुद्धा पोलिसांनी आरोपपत्रात जोडलं आहे। आणि आता आवादा कंपनीचे हेच प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांचा जबाब समोर आला आहे, ज्यातून वाल्मिक कराडने एकदा नाही तर 6 वेळा आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचं स्पष्ट झालं आहे। त्यामुळे नेमकं या जबाबात काय आहे ते पाहूयात। यासंबंधी उपलब्ध माहितीनुसार 28 ऑगस्ट 2024 रोजी वाल्मिक कराडने पहिल्यांदा फोनवरून खंडणी मागितली होती। यावेळी तुम्ही परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा असा तो म्हणाला होता। तर दुसऱ्यांदा वाल्मिक कराडने 11 सप्टेंबर 2024 ला पुन्हा फोनवरून खंडणी मागितली। यावेळी तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असे वाल्मिक कराड फोनवरून म्हणाला होता। 8 ऑक्टोबर 2024 ला तिसऱ्यांदा खंडणी मागितली गेली। परळी येथे वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि माझे सहकारी शिवाजी ठोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली होती। प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी त्यांनी दिली होती। 26 नोव्हेंबर 2024 ला चौथ्यांदा खंडणी मागितली गेली। सुदर्शन घुलेने कंपनीत येऊन वाल्मिक अण्णांनी सांगितलेले 2 कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही असे म्हणत धमकी दिली। 29 नोव्हेंबर 2024 ला 5व्यांदा खंडणी मागितली। त्या दिवशी विष्णू साठेला 11:30च्या सुमारास कॉल केला। त्यावेळी वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असे सांगून कराड म्हणाला, अरे ते काम बंद करा, चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होऊन बसल। ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा, काम चालू कराल तर याद राखा असे तो म्हणाला होता। त्याच दिवशी 29 नोव्हेंबर 2024 ला दुपारी 1 वाजता सुदर्शन घुले मस्साजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये आला। वाल्मिक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा, अण्णा आज केजमध्ये येणार आहेत, त्यावेळी त्यांची भेट घ्या असे धमकावून तो ऑफिसमधून निघून गेला। 29 नोव्हेंबर नंतर 6 डिसेंबर 2024 रोजी 6व्यांदा खंडणी मागताना सुदर्शन घुले कंपनी ऑफिसमध्ये आला। त्याने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केली। थोपटे यांना 2 कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशा शब्दात धमकी दिली। यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असे येऊन सांगितले। त्यावेळी तुला बघून घेतो, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना दिली असं शिवाजी ठोपटे यांनी सांगितलं होतं। असा जबाब आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी दिला आहे।
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात समोर येणारे पुरावे व संबंधित व्यक्तींचे जबाब या सगळ्यामधून वाल्मिक कराडची संबंधित परिसरात असलेली दहशत समोर येत असून संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं स्पष्ट होतंय। तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।